त्याच ड्रेस कोड मध्ये तुमचा अतिरिक्त खेळाडू देखील आम्हाला इथे उपलब्ध पाहिजे याची नोंद अगोदर 4 टीमला आम्ही पेनल्टी ऑलरेडी दिलेली आहे याची नोंद आपण करून घ्यायची। चला 10:30 झालेले आहेत। 10:32 मॅच सुरू झाली पाहिजे याची काळजी दोन्ही संघांनी घ्यायची आहे ही विनंती आहे। धनंजय आणि उदय ही जोडी मैदानावरती पोहोचली। मागी गणेशोत्सवाला सुरुवात होते। सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवम सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्य सर्व शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। मोरिया मोरिया मी बाळ ताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बातू खालपोटी। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। दिवस क्रमांक 4 ला आपण सुरुवात करतोय। चला स्पीडअप अपेक्षित आहे। दोन्ही संघ आपण विलंबाने आहोत। तुम्ही वेळेवरती उपस्थित होतात, थोडंसं डिले झालंय त्यासाठी आम्ही तुम्हाला क्षमस्व म्हणतो, परंतु मॅच लवकर सुरू करा ही विनंती आहे। चला मॅच सुरू करा। धनंजय आणि उदय हे ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली। रोहित बॉलिंग ट्रॅक वरती, एका बाजूने साई स्पोर्ट मानिवली संघ त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश दहिगाव हा संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल। श्री गणेश दहिगाव ही मॅच मैदानावरती सुरू आहे। सामन्याला सुरुवात होईल। हाय स्कोरिंग वेन्यू म्हणून या मैदानाची ओळख आहे। जय गावदेव क्रीडांगण डोंगर न्हावे आणि दिवस क्रमांक 4 ला सुरुवात आपण करतोय। राष्ट्रवादी चषक डोंगर न्हावे 2025। पहिला बॉल हाफ ट्रॅकर ऑप्शनच्या बाहेर खरतर रूम तिथे जास्ती नव्हता, शरीराच्या अगदी जवळ बॉल होता। इथे एका धावेचा प्रयत्न झालाय आणि 22ची 1 धाव इथे पूर्ण होईल। पंचांनी 22चा कॉल केलाय, याचा अर्थ बॉल डेड झाला नव्हता आणि 22ची तिथे धाव मिळेल। मंदार राणे सर आणि त्यांच्या जोडीने मयूर मार्के ही ऑफिशियल पंचांची जोडी मैदानावरती। आणि खरं तर या विभागातील अनेक स्पर्धा ज्या वेळेस मी कव्हर करतो दीपक सर, त्यावेळेस मयूर मार्के सरांना आणि मंदार राणे सरांना खूप वेळा पंचांच्या भूमिकेमध्ये देखील आपण पाहिलंय। आणि आणखी एक गोष्ट, 7 स्टार लाईव्ह या वाहिनीचे काल 6000 खरं तर सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि कालच टेनिस क्रिकेट मधली पहिली वाहिनी tenniscricket.in त्यांचे 2 मिलियन सबस्क्रायबर पूर्ण झाले। यावेळेस लीडिंग एज हवेमध्ये बॉल आणि तिथे क्षेत्ररक्षक आहेत, झेल टिपतील। पहिला धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला, फलंदाज बाद विकेट। फेस करत होते शून्यावरती। गोल्डन डकची शिकार तुम्हाला पाहायला मिळाली। गोल्डन डक तिथे बाद झाले फलंदाज। नवीन फलंदाज प्रतीक इन ॲट नंबर 3 वरती, क्रमांक 3 वरती प्रतीक मैदानावरती दाखल झालेत। खरं तर ऐतिहासिक हे मैदान आहे, निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं मैदान, सह्याद्रीच्या कुशीत आणि मुशीत वसलेलं मैदान आपण पाहतोय। समोर अगदी तुम्ही डाव्या बाजूला जर पाहिलं तर बलिदान भूमी आहे, शौर्य भूमी। वीर हुतात्मा खरं तर त्याच्या भाई कोतवाल आणि वीर हुतात्मा विराजी पाटील यांच्या शौर्याची भूमी आहे। आणि समोर जर तुम्ही पाहिलं तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारं भीमाशंकर ज्योतिर्लिंग। यावेळेस आपण पाहतोय कमालीचा फटका आहे आणि बॉल ट्रॅव्हल झालाय, अगदी स्क्वेअर कटचा फटका
आणि बॉल जाईल अगदी कव्हर रिजनला, स्वीपर कव्हर रिजनला. 4 धावा चौकार. चौकार इथे आलाय फलंदाज प्रतीक यांच्या बॅटमधून. ज्यावेळेस देखील स्टेप आउट झाले, फुटवर्क चांगलं पाहायला मिळालंय. आणि पहा सर, आत्मविश्वास ज्यावेळेस उंचावतो त्यावेळेस तुमचे पाय देखील चालायला लागतात. असं म्हणतात ना की मैदानावरती फुटवर्क महत्वाचं आहे, परंतु पहिल्या दुसऱ्या बॉलवरती खरं तर एका जागेवरती पाय थांबत नाहीत फलंदाजांचे. इथे पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर आत्मविश्वास उंचावला आणि पुढच्याच बॉलवर तुम्हाला फुटवर्क देखील पाहायला मिळालं. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये. 4 षटकांच्या 5 षटकांच्या मॅचेस ज्यावेळेस आपण खेळतो त्यावेळेस या गोष्टी देखील त्यांचं देखील महत्त्व वाढतं. राईट आर्म राऊंड द विकेट ऑन दी अप. इथे फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला डीप मिड विकेट रिजनला बॉल गेलाय. तोपर्यंत एकेरी धाव प्राप्त होईल. एकेरी धावेनं धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती. गोलंदाज रोहित बॉलिंग ट्रॅक वरती. धावफलकावरती धावा आहे 7. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस इनसाइड आउटचा फटका, कमालीचा फटका. जागा बनवली आहे आणि बॉलला आपली जागा दाखवली आहे. लॉंग ऑफ रिजनला धावा मिळतील 4. कलात्मक हा फटका तुम्हाला पाहायला आवडेल. अतिशय जबरदस्त फटका. जागा बनवली, शफल झाले. शफल झाले ऑफ स्टंपच्या बाहेर नाही, लेग स्टंपच्या बाहेर शफल झाले आणि इनसाइड आउटचा हा जबरदस्त नजराना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 11. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना श्री गणेश दहीगाव संघाला आपण पाहतोय टॉस जिंकलाय मानिवली संघाने. चला विनंती आहे मानिवली संघ, आपण अतिरिक्त वेळ घेऊ नका. 5 मिनिटं लागलेत पहिल्या एका षटकासाठी आणि त्याची नोंद आपण करून घ्यायची. थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. आणि आता फॉरेस्ट एंड अभयारण्य एंड कडून खरं तर गोलंदाज सज्ज आहेत. भीमाशंकर अभयारण्य समोर तुम्हाला पाहायला मिळतं सह्याद्रीच्या पर्वतरांगा. आणि अशी दृश्य खूप कमी वेळा काल देखील T20चा सामना तुम्ही पाहिला असेल पुण्याच्या गहुंजे मैदानावरती. ते देखील मैदान विशेष आहे सर, कारण ओपन मैदान आहे आणि कायम त्याच्यावरती हवा सुरू असते. टेनिस क्रिकेटला मॅक्सिमम आपला ओपन मैदानच पाहायला मिळतात, परंतु पुण्याचं मैदान त्याची एक वेगळी विशेषता आहे आणि ते देखील सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या दरम्यान आहे गहुंजे. 11 धावा धावफलकावरती. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय आणि आता फार एंड न सुरुवात होईल. फार एंड अर्थात फॉरेस्ट एंड भीमाशंकर अभयारण्य एंड तुम्हाला पाहायला मिळेल. चला थोडीशी घाई करा. ही खेळाडू मित्रांना विनंती आहे, आपण घाई करणं गरजेचं आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 11. पॉवर प्लेचं दुसरं षटक आता मार्गस्थ होईल. 5 षटकांची मॅच आहे आणि खरं तर डोंगर नावेकरांचं आयोजन आणि ज्यावेळेस हा बॉल डॉट आलाय, आणखी एक बॉल डॉट इथे आपण पाहतोय. दीप सर ज्या ज्या स्पर्धेमध्ये असतात खरं तर टायमावरती नियंत्रण कसं ठेवायचं ही गोष्ट खूप वेळा त्यांच्याकडून शिकण्यासारखी. एक चांगली गोष्ट आहे, स्पर्धा कोणतीही असू द्या परंतु वेळेवरती नियंत्रण कसं ठेवायचं हे त्यांना चांगलं जमतं. फुलर लेनचा बॉल फटका चांगला शफल झाले ऑफ स्टंपच्या बाहेर आणि मिडविकेट रिजनला बॉलला फोर्स केलं होतं. थोडंसं फंबल झाले आणि 2 धावा तिथे प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती आहेत. सेकंड ओव्हर आपण पाहतोय प्रगती पथावरती आहे. धावफलकावरती धावा आहेत 13. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे आणखी एक बॉल डॉट आलाय आणि सगळ्यात महत्वाची तेच गोष्ट असते क्रिकेट स्पर्धेमध्ये. आपण स्पर्धा लाखाची भरवतो की 2 लाखाची भरवतो हे महत्वाचं नाही, परंतु शेवटची जी क्वालिफायरची मॅच आहे ती उजेडामध्ये झाली पाहिजे हा उद्देश खूप महत्वाचा आहे. एज लागलाय इथे. सेकंड अटेम्प्ट मध्ये विकेट कीपर झेल पकडतील. फलंदाज बाद. आणखी एक धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम श्री गणेश दहीगाव.
थँक्यू. चला नवीन फलंदाज थोडेसे घाईने मैदानावरती चला. आपण देखील क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला सहकार्य करायचं सुरू आहे आणि बॅट्समन येण्या जाण्याचा टाइम कधीही वेगळा काउंट केला जात नाही. तो देखील तुमच्या इनिंगच्या टायमामध्येच काउंट होत असतो, याची नोंद फलंदाजांनी देखील घ्यायची. थोडंसं सहकार्य करा. थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. धावफलकावरती धावा आहेत 13. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती. चंदू बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. धावफलकावरती धावा आहेत 13. नवीन फलंदाज गोरख देशमुख मैदानावरती आलेत. पहिला बॉल लिडिंग एज हवेमध्ये बॉल आणि गोरख देशमुख माघारी देखील परततील. गोल्डन डकचे शिकार. बॅक टू बॅक विकेट. 2 विकेट ऑन 2 डिलिव्हरीज. नवीन फलंदाज मैदानावरती लवकर चला. गोरख बाद झालेत आणि एकामागून एक विकेट. चंदू आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. एकामागून एक विकेट जाताना तुम्हाला पाहायला मिळाल्यात. आणि दुसरी विकेट हॅट्रिक इथे पूर्ण होईल का हा प्रश्न. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज आहेत चंदू. नवीन फलंदाज क्रमांक 5 वरती दाखल झालेत महेंद्र. ज्यावेळेस प्ले अँड मिस. आणखी एक बॉल डॉट आला. इथे 2 षटकांचा खेळ पूर्ण होईल आणि धावफलकावरती धावा आहेत 13. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा धावफलकावरती. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती आहेत. क्षेत्ररक्षण लावायचे मानवली संघ. जास्ती विलंब लावू नका. 10 मिनिट ऑलरेडी लागलेत 2 षटकांसाठी. थोडीशी घाई करा. बरोबर 10 मिनिट लागलेत 2 षटकांसाठी. आपल्याला विनंती घाई करणं गरजेचं आहे. 13 धावा धावफलकावरती. 10:32 सामन्याला सुरुवात झाली होती. 10:42 झालेत. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या, तिथे 1 विकेट. दुसऱ्या षटकामध्ये चंदू यांनी केवळ 2 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट प्राप्त केल्यात. म्हणजे पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करणाऱ्या टीमने डॉमिनेट केलं आणि सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी करणारी टीम अर्थात मानिवली संघाने डॉमिनेट केलंय. चला थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. मुकेश पानसरे बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. एज अँड ड्रॉप. कठीण खरं तर. हा झेल का सुटला याचं देखील कारण आहे. झेल सुटण्याचं आपण पाहिलं. याचं रिझन असं होतं की बॉल अँगलनं निश्चित वाटलं गोलंदाजाला की लेग स्टंपच्या दिशेनं जाईल बॉल आणि ते लेग स्टंपच्या दिशेने मूव्ह झाले होते ऑलरेडी. इनिशियल मुवमेंट त्यांची होती आणि त्यानंतर एज लागलं. बॉल डिफ्लेक्शनमुळे हा कॅच इथे पकडू शकले नाहीत. झेल ड्रॉप झालाय. अँगलनं बॉल असं वाटलं की त्याला लेग स्टंपच्या दिशेने येईल. इथे आणखी एक बॉल वाईड आलाय. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 15. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. ज्यावेळेस आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. आणखी एक बॉल इथे डॉट आलाय. तर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं झेल का ड्रॉप झाला कारण इनिशियल मुवमेंट त्यांची लेग स्टंपच्या दिशेने ते येत होते. रिप्ले आपण पाहूयात परंतु आता लगेच नाही. ओव्हर संपल्यावरती एज लागले. दोन्ही बॅटर आता एकाच एंडला आहेत आणि अपघात होणं निश्चित आहे. धावबाद स्वरूपामध्ये इथे विकेट आली आहे. फलंदाज बाद.
सन्माननीय दत्तदादा पेमारे यांचं इथे आगमन झाले। स्पर्धेचे आयोजक देखील आहेत आणि डोंगर न्हावे ग्रामपंचायतचे उपसरपंच देखील आहेत आणि त्यांचं इथे आगमन झाले। या स्पर्धेच्या माध्यमातून दादांचं अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय। वेलकम सर, आपलं स्वागत आहे आमच्या मुख्य मंचावरती। अतिथी कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हायचे। चौथा धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला। 15 धावा धावपलकावरती, 15 लॉस ऑफ द 4 विकेट, 15 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावपलकावरती। चला घाई करा क्षेत्ररक्षण करणारी टीम। यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, कव्हर रिजनला हवेत बॉल बराच काळ होता परंतु निर्जन स्थळी पडलाय, नो मॅन्स लँड झोन मध्ये, क्षेत्ररक्षक विरहित क्षेत्रामध्ये हा बॉल ड्रॉप झाला आणि एक धाव तिथे प्राप्त होईल। एका धावेने धावपलक पुढे जाईल। धावपलकावरती धावा आहे 16, 16 लॉस ऑफ द 4 विकेट, 16 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। इथे फुलर लेनचा बॉल होता। बॅटचा आणि बॉलचा कदाचित संपर्क आहे की नाही हे लक्षात येईल। आपल्या 2 धावांचा इथे प्रयत्न झालाय, 2 धावा तर प्रयत्न झाल्यात आणि खराब फेकी पाहायला मिळते। एकूण 6 धावा इथे प्राप्त होतील। 6 धावेनी धावपलक पुढे जाईल। 2 धावा ऑलरेडी पूर्ण झाल्या होत्या। बॉल फेकला, पाठीमागे गेला आणि हा चौकार देखील आला। एकूण 6 धावा इथे प्राप्त होतील। चला घाई करा, विनंती आहे। 15 मिनिट तुमचे पूर्ण झालेले आहेत। क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडीशी घाई करा। वेळेच्या बाबतीमध्ये आपण सहकार्य करणं गरजेचं आहे। एकूण धावपलकावरती धावा आहेत 22, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, 22 लॉस ऑफ द 4 विकेट। यावेळेस लॉफ्ट केलाय, लॉंग ऑन रिजनला बॉल आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क। खूप दूर हा बॉल गेलाय लॉंग ऑन रिजनला। कमालीचा फटका सरळ बॅटने फी शेप मध्ये, अगदी हा फटका लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह मॅक्सिमम आलाय आणि इथे धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, 28 लॉस ऑफ द 4 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3 ओव्हर असेल। यस डीजे, कम ऑन। ब्रेक इथे पूर्ण झालेला आहे। आपण रिप्ले पाहिला अभय, जो झेल ड्रॉप झाला आपण आपल्या मुख्य स्क्रीनवरती देखील तो रिप्ले पुन्हा एकदा पाहणार आहोत। पहा, जो झेल ड्रॉप झाला तो झेल विकेट किपरची इनिशियल मुवमेंट, कारण उजव्या हाताचे फलंदाज समोर होते आणि ज्यावेळेस तुम्ही उजव्या हाताच्या फलंदाजाला राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असता त्यावेळेस इनिशियल मुवमेंट विकेट किपरची तुम्हाला पाहायला मिळाली लेग स्टंपच्या दिशेने आणि त्याच्यामुळे झेल तिथे ड्रॉप होताना आपण पाहिला। एकूण धावपलकावरती धावा आहेत 28, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, 28 लॉस ऑफ द 4 विकेट। 28 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। पुन्हा एकदा फॉरेस्ट एन गोलंदाज सज्ज होतील। 28 धावा धावपलकावरती चंदू बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत।
पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 सफलता अर्जित केल्या होत्या. चंदू गोंधळी बॉलिंग ट्रॅकवरती आपण त्यांना पाहतोय. खरं तर या खेळाडूचं नाव माझ्या बऱ्याच दिवस बॅक ऑफ द माइंड मध्ये होतं. हा खेळाडू मुरबाडचा एवढं लक्षात होतं, परंतु मानिवलीचा खेळाडू आहे. यावेळेस फटका चांगला फुलरलेनचा बॉल लॉंग ऑफ रिचनला बॉल गेला, तिथे 1 धाव प्राप्त होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 29 धावा धावफलकावरती. 10 वाजून 50 मिनिटं झाले. क्षेत्ररक्षण गंधारी टीम घाई करणं आपण आता स्वाभाविक आहे, थोडीशी घाई करा. यावेळेस आपण पाहतोय फुल टॉस बॉल स्क्वेअर लेग रिजनला फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. अलॉंग दी कार्पेट हा बॉल गेला होता आणि फेकी अचूक आली, अचूकता पाहायला मिळाली. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचललं, फेकी केली आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 30 रन्स. लॉस ऑफ द 4 विकेट. यावेळेस स्टेप आउट झालेत. कमालीचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला लॉफ्टेड. डीप एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह इट्स मॅक्सिमम बदलालीत पाहायला मिळालं आणि बॉलला पाठवलंय. इनसाइड आउटचा फटका, मॅक्सिमम षटकार. थँक्यू. 36 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मध्ये एक बैलगाडा शर्यतीमध्ये एक छोटा मुलगा होता आणि बैलगाडा शर्यतीला गेला होता. सुजल जगदाळे त्या मुलाचं नाव आहे. दीप सरांची मेमरी खूप स्ट्रॉंग आहे. आम्ही शॉर्ट टर्म वालेत गजनी, परंतु सुजल जगदाळे आणि त्याला अनाऊन्स केलं की बाबा तू शाळेमध्ये जा, पेपर आहे, हे अनाऊन्स केलं गेलं होतं. 37 लॉस ऑफ द 4 विकेट. ज्यावेळेस आपण पाहतोय फुलटॉस बॉल स्क्वेअर लेग रिजनला हा बॉल गेलाय. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 38 धावा धावफलकावरती. परंतु अभय, क्रिकेटला निश्चित आपण पाहतो, क्रिकेटला आपण मानतो, क्रिकेट आपण खेळतो, परंतु सध्या क्रेज जर महाराष्ट्रामध्ये कसली असेल ना तर ती बैलगाडा शर्यतीची. तिथे गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. लाईव्हला गर्दी, मैदानावरती देखील गर्दी. यावेळेस हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक अंदाज लावत आहेत. उलटे पुलटे धावले, गिरकी घेतली स्वतः भोवती, परंतु बॉलला गॅदर करू शकले नाहीत. कठीण झेल होता आणि इथे 2 धावा प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती एकूण धावा आहेत 40. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा धावफलकावरती. सुजल जगदाळे यांचं उदाहरण आपण सांगितलं. त्यांना सांगितलं बाबा गोरजी वाट पाहत आहेत, शाळेमध्ये जा, पेपर आहे. 40 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 40 रन्स, लॉस ऑफ द 4 विकेट. कडक हा फटका आहे, चाबूक शॉट आणि बॉल जाईल वाईडिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर सीमारेषच्या दरम्यान ट्रॅव्हल होत. लेफ्टेड ड्राईव्ह, मॅक्सिमम षटकार. चार षटकांचा खेळ पूर्ण झाला. 46 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 बॉलमध्ये 21 धाव्यांवरती कल्पेश नाबाद आहेत आणि 8 बॉलमध्ये 19 धावा प्रतीक यांनी देखील बनवल्या. डावाला सावरलं आणि डावाला सावरत असताना धावा देखील या जोडीने बनवल्या. 4 विकेट जरूर प्राप्त झाल्या होत्या. खरं तर क्रमांक 3 वरती प्रतीक आलेत, क्रमांक 6 वरती कल्पेश आलेत आणि आतापर्यंत आक्रमक पवित्रा इथे पाहायला मिळाला. खास करून कल्पेश यांनी खूप वेगाने धावफलकाला गती देण्याचं काम इथे केलेलं आहे. 46 धावा धावफलकावरती आहेत. 46. चला घाई करा, मानिवली संघ 4 मिनिटं आपली शेवटची बाकी आहेत. आपण घाई करणं अतिशय गरजेचं आहे. चला घाई करा. रोशन गोल्हे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत.
धावफलकावरती धावा 46 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये कल्पेश यांची कल्पक इनिंग आतापर्यंत मैदानावरती पाहायला मिळाली. कॉमेंट्री बॉक्स एंड शेवटच्या षटकासाठी गोलंदाज रोशन गोले बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतील. 46 धावा धावफलकावरती आहेत. 46 46 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्जत. कमालीचा फटका आहे. अप्रतिम टायमिंग पाहायला मिळालं. केवळ टाइम केलं बॉलला. ऑन दी अप स्क्वेअर कटचा हा फटका आणि बॉल गेलाय डीप स्वीपर कव्हर रिजनला. चौकार 4 धावा. ऑन दी अप हा फटका आपण पाहतोय. कदाचित दीप सर असते त्याने सांगितलं असतं. अफिश आणि पनिश चौकार इथे आलाय आणि 4 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 50 अप झाली बॅटिंग करणारी टीम. 50 धावा धावफलकावरती. 50 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील दहिगाव संघाच्या. श्री गणेश दहिगाव संघ 50 धावा धावफलकावरती आहेत. 50 अप झाली बॅटिंग करणारी टीम. ऐतिहासिक मैदान आणि या ऐतिहासिक मैदानावरती सुरू असणारी स्पर्धा राष्ट्रवादी चषक डोंगर न्हावे 2025 आणि आजचा दिवस क्रमांक 4 या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. 50 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पण एकदा सज्ज आहेत. बॅटचं आतलं एज लागलंय. डीप फाईन लेग रिजनला बॉल ट्रॅव्हल झालाय. धावा कशा आले हे महत्वाचं नाहीयेत. धावा येणं महत्वाचं. क्रिकेटचं मैदान आहे. चौकार 4 धावा. क्रिकेट इज द गेम ऑफ पार्टनरशिप हे तुमच्या लक्षात आलं असेल. बाकी जर तुम्ही स्कोर कार्ड पाहिलं तर तुम्हाला मोबाईल नंबर सारखं पिनकोड सारखं स्कोर कार्ड पाहायला मिळेल. परंतु या 2 फलंदाजांनी आतापर्यंत 11 बॉलमध्ये 39 धाव्यांची भागीदारी. क्रिकेट इज अ गेम ऑफ पार्टनरशिप. क्रिकेट इज अ टीम गेम. टुगेदर एव्हरीवन अचीव्ह मोर. टीम. फुल टॉस बॉल आणि तो देखील हवेमध्ये भिरकावलाय. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम. षटकार आलाय फलंदाज प्रतीक यांच्या बॅट मधून. 1 मोर बिग हिट. सिक्सर. साठ धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉल मैदानावरती लवकर पुरवा विनंती आहे. ऑलिंटियर्स 60 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मानिवली संघानं विचार नसन केला की इतका हल्लाबोल आपल्यावरती होईल. 4 विकेट खूप लवकर प्राप्त केल्या होत्या. परंतु क्रमांक 3 वरती आलेले प्रतीक आणि क्रमांक 6 वरती आलेले कल्पेश आक्रमक फलंदाजी. 11 बॉलमध्ये 33 धाव्यांवरती प्रतीक नाबाद आहेत आणि 5 मध्ये 21 कल्पेश यांनी बनवल्यात. म्हणजे जिथून क्रिकेटमध्ये भागीदारी बिल्ड होईल ती भागीदारी कुठेही बिल्ड झाली तरी देखील ती भागीदारी खूप महत्त्वपूर्ण. या खेळाचा अविभाज्य घटक काय असेल ना तर ती पार्टनरशिप आहे आणि ती पार्टनरशिप इथे बिल्ड झाली आहे. यावेळेस देखील समोरच्या दिशेने हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षण चांगलं यावेळेस आपण पाहतोय. वेल स्टॉप तुम्हाला पाहायला मिळालाय. 2 धावा इथे प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 62 धावा धावफलकावरती. 60 पार इथे स्कोर झालाय आणि 60 हा ॲव्हरेज स्कोर आहे. क्षेत्ररक्षण लाजवाब पाहायला मिळालं. कमालीचं बॉडी बॅलन्स देखील आपण पाहिलं. रिले क्षेत्ररक्षण 2 क्षेत्ररक्षकांचा सहभाग तिथे होता. 62 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 62 लॉस ऑफ द 4 विकेट. 62 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 बॉलमध्ये 35 धाव्यांवरती नाबाद आहेत प्रतीक आणि 5 बॉलमध्ये 21 धावा कल्पेश यांनी बनवलेल्या आहेत. चला थोडीशी घाई करा. स्पीडअप करत राहा विनंती आहे.
गोलंदाजाने इथे चलाकी दाखवली, परंतु रोहित यांनी सांगितलं की नाही, मंकड विकेट स्पर्धेमध्ये नाही. यस, फुल लेनचा बॉल फटका चांगला आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला हा कमालीचा कव्हर ड्राईव्ह आहे. जितका मुंबईचा मरीन ड्राईव्ह चांगला ना, त्यापेक्षा देखील देखना हा फटका आहे. चौकार आलाय आणि पुढे जाईल. धावफलकावरती एकूण धावा आहेत 66, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 66, लॉस ऑफ द 4 विकेट. आदक सौंदर्य असणारा फटका कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला, जो पाहताना खूप आनंद होतो. आपला विराट कोहली असतील, राहुल द्रविड असतील, अजिंक्य रहाणे, VVS लक्ष्मण यांचे कव्हर ड्राईव्ह पाहताना आनंद व्हायचा. लिफ्टीमध्ये जर तुम्ही विचार केला कव्हर ड्राईव्ह पाहण्यासारखा असा सौरव गांगुली यांचा अतिशय नेत्रदीपक. 66 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि यावेळेस फलंदाज तिथे बाद होतील. स्टंपिंग आउट, शेवटच्या बॉलवरती विकेट आली. आणि मी स्क्वेअर कट माझ्या लाईफमध्ये सर्वात चांगला जर कुणाचा पाहिला असेल इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तर ते नाव आहे वीरेंद्र सेहवाग. इथे धावफलकावरती धावा आहेत 66, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 67 धाव्यांचं लक्ष आहे. 67 इज द टार्गेट. कमालीचं यष्टीरक्षण पाहायला मिळालं शेवटच्या बॉलवरती चंदू गोंधळे यांचा आणि धावफलकावरती धावा आहेत 66, 67 धाव्यांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. 67 इज द टार्गेट. तर खेळाचं जसं उत्तरार्ध सुरू होईल, आपण मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा इन्व्हाइट करतोय द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट, द व्हॉइस ऑफ डोंगर न्हावे मुरबाड, मिस्टर दीपवीर बिराडे सर यांना आपण आमंत्रित करतोय मायक्रोफोनवरती. आपलं स्वागत आहे सर, या आपण कॉमेंटरी बॉक्समध्ये. धन्यवाद. तर दत्ताजी भांडे आपण इथे मुख्य मंचावरती यायचे विनंती आहे. दत्ताजी भांडे आपण या मुख्य मंचावरती, आपल्याला विनंती आहे. दादा संघाचे संघनायक आहेत, आपण या विनंती, आपण यायचे. अनेक अनेक धन्यवाद तुषारजी शिंदे सर, सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. क्रीडा स्पर्धेचं दुसरं पर्व निर्णायक सामना सध्या सुरू होतोय. आजची पहिली लढत साई स्पोर्ट्स मानिवली आणि त्यांच्या विपक्षात आपण बघत आहोत श्रीगरज दहेगाव. दहेगावनं 66 बनवल्या पहिल्या डावात, 67 धाब्याचं टार्गेट सेकंड इनिंग मध्ये सेट झालेलं आहे. नुकताच ज्यांचं मंचावरती शुभागमन झालं आपल्या गावातील उद्योजक तथा समाजसेवक योगेशजी शिलके, त्याचबरोबर दत्तादांना बाडे, मयूरजी गोंदली आणि त्याचबरोबर स्वर्गीय विक्रांत केणे प्रतिष्ठान तालुकाध्यक्ष मुरबाड सागरजी शेलके, हरेशजी खुणे आणि त्यांच्या समेत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या क्रीडा स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी नुकताच दाखल झालेला आहे. मोहन डोंगरे यांची उपस्थिती लाभलेली विनंती आहे आपण या मंचावरती क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपलंही मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. वेलकम. स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव संघ उपस्थित झालेला आहे, त्यांचं देखील आपण कोऱ्यात वेलकम. चला ओपनिंग पेअर इमिडिएटली पाठवा, अधिकचा वेळ घेऊ नका. सलामीवर लगेचच मैदानामध्ये पाठवा. सहासष्ट धावा बनवलं गेला, 67 डाव्याचं टार्गेट. सलामीवराच्या भूमिकेत चंदू गोंधली आणि त्याची सोबत देतोय रोशन गोल्ले.
निर्णायक लढत सुरू होते. द्वितीय सत्राला सुरुवात 11:05 झालेली आहेत. स्पीडअप अपेक्षित आहे. टीम श्री गणेश दहेगाव गोलंदाजीसाठी कल्पेश ज्यानं फलंदाजी बेधडक केली पहिल्या डावात विथ द बॅट इंडिव्हिज्युअल. त्याचं कॉन्ट्रीब्युशन आपण पहिल्या डावामध्ये पाहिलं ते 21 धावेचं 5 चेंडूत आणि 14 चेंडूत 39 धावा बनवल्या त्या प्रतीकचा एक झेल आय थिंक सुटला होता. तो झेल महागडा पडला. टीम साई स्पोर्ट्स मानिवलीला वेलकम. ऑफिशियल कॅमेरामॅन मनोज यांची उपस्थिती, संपूर्ण स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव संघ उपस्थित झालेला आहे. नेक्स्ट मॅच मध्ये ते आई गावदेवी खाटेकरच्या आगे सीन ॲक्शन असेल, त्यांचं देखील स्वागत आहे. मॅच इज ऑन. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला बॉल शफल झाले होते ऑफटमच्या बाहेर. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे. अधिकचा वेग होता चेंडूचा, अधिकची गती होती. डॉट बॉलनं स्पेल सुरू झालेला आहे कल्पेशकडून. बॅटिंगमध्ये भरदार कामगिरी आणि तदनंतर गोलंदाजीमध्ये देखील तोच कॉन्फिडन्स सध्या त्याच्या वतीनं आपण बघत आहोत. डॉट बॉलनं झालेली स्पेलला सुरुवात 67चा पाठलाग सध्या करत असताना श्री गणेश दहेगावच्या अंगे संघ साई स्पोर्ट्स मानिवली. बॅटची बाहेरची कडा आणि थर्डमॅनला पकडला गेला झेल. याच बरोबर पहिलंच यश मिळतंय कल्पेशच्या सोबतीनं टीम श्री गणेश जयगावला. फलंदाज बाद इट्स आउट. रोशन गोल्ले बॅक टू द पवेलियन. बॅटर मुकेश पानसरे मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती डॉटनं सुरुवात, त्यानंतर चूक करण्यास भाग पडलं समोर रोशन गोल्लेला. थ्रू द कव्हर्स खेळण्याचा त्याचा प्रयत्न डॉन तो फसलेला आहे आणि सरते शेवटी पहिले स्विच श्री गणेश दहेगावला मिळत आहे. 0वरती पहिला धक्का साई स्पोर्ट्स मानिवलीला. चंदू गोंदलीचा रोल इम्पॉर्टंट असेल या रंचेस मध्ये, त्याची भूमिका महत्वाची असेल. बॅटिंगसाठी न्यू बॅटर मुकेश पानसरे. ऑफटमच्या बाहेर आणखीन एक वेगवान फुलेंद्यासाठी बॅटची आतली कडा आणि फलंदाज बाद. तू चल मी आहे अशी परिस्थिती. लागोपाठचा दुसरा धक्का दिलाय तो फ्रंटलाईन गोलंदाज कल्पेश देशमुखनं. मुकेश पानसरे बॅक टू द पवेलियन. बिग लॉस, बिग ब्लो. दिलेले आहेत कल्पेश देशमुखला. आता संधी विकेट हॅट्रिकची निर्माण झालेले. पाहायचं त्या संधीचं सोनं केलं जाईल का. सुधीर गोंदली बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 0वरती 2 धक्के बसलेले आहेत साई स्पोर्ट्स मानिवलीला. 67चा पाठलाग ते करतात, मात्र अनपेक्षित सुरुवात किंबहुना आश्चर्याचा कडू धक्का पहिल्या षटकात त्याने दिलाय तो कल्पेशनं. ऑन हॅट्रिक. मिस टाइम फटका कव्हरचा क्षेत्ररक्षक जज करतोय आणि स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक झाली आहे कॅरी. मैदानाच्या बाहेर परत ती आले पावली फलंदाज सुधीर गोंदलीची स्वारी. इट्स आउट. 0वरती तिसरा धक्का टीम साई स्पोर्ट्स मानिवली क्रिकेट संघाला. झिरो विकेट विकेट विकेट. 0वरती 3 फलंदाज बाद झालेले आहेत. 3 फलंदाज माघारी परतलेले आहेत. शाहरुख खानने चित करून टाकलंय ते पहिल्या षटकात गोलंदाज कल्पेश देशमुखनं. स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक त्यानं नुकताच कार्य केलेली आहे. बॅटिंगसाठी पाहिलं तर न्यू बॅटर महेश पानसरे अर्थातच माही मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. जबाबदारी आता त्यांच्यावरती वाढलेली आहे. धावफलकावरती एकही धाव नाही. स्टील 2 टू गो. सॉफ्ट हँडली खेळतात. सन्मान देण्यास भाग पडलं. डिफेन्सिव्ह स्ट्रोक
रक्षात्मक पद्धतीने खेळतायत. धाव इथे मिळणार नाही. 5 बॉल मध्ये आपण बघत आहोत 2 डॉट आणि त्याचबरोबर विकेट हॅट्रिक. एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाही. विकेट हॅट्रिक विथ मेडोनोर हा नवा विक्रम आता कल्पेश देशमुख आपल्या नावावरती या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून नोंदवेल काय पाहावं लागेल. हे क्रीडांगण म्हटलं तर ऑन साइडला अक्रॉस लाईन बॉल चाललाय मिड विकेटला. फटका दमदार फिल्डर त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल फ्लाय झालाय सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवरती 6व्या चेंडूवरती आघात केलाय तो महेश पानसरे. माहीन पहिला 6 षटकार. महत्वाच्या मॅच मध्ये 5 चेंडूवरती एकही धाव नव्हती. मात्र तदनंतर धावसंख्येची कोंडी फोडलेली आहे. मधुर कॅमेरा कक्षामध्ये कोणी नको. कुणाल आणि शिवादा ही सूचना तुम्ही लक्षात घ्या. भरपूर वेळेला क्रीडा नगरीमध्ये असे इन्सिडेंट घडलेले आहेत. सो ती जबाबदारी तुम्हाला घ्यायची. शिवादादा आणि कुणाल 6 धावा दाखल करती. शेवट मात्र पहिल्या षटकाचा गोड केलेला आहे तो महेंद्र पानसरे अर्थातच माहीन. गोलंदाजीसाठी पाहिलं तर गोरख देशमुख बॉलिंग मार्कवरती. स्पीडअप अपेक्षित आहे. बरोबर 11 वाजून 6 मिनिटांनी पहिला बॉल पडला होता श्री गणेश दहेगाव. वेळेच्या बाबतीत आपलं सहकार्य अपेक्षित आहे. थोडी घाई करा. 6 धावा दाखल करते पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात विकेट हॅट्रिक कॅरी केली होती गोलंदाज कल्पेश देशमुखनं. तर सेकंड पॉवर प्ले 3 फिल्डर टीम मध्ये बाउंड्री सेव्हिंग एरियाज मध्ये आपण बघत आहोत. ऑन साइडला लॉंग ऑन साइडला मिड विकेट सेट करण्यात आलेला. लॉंग ऑफ सीमारेषेच्या नजदीक बॅकअप करतो. एक्स्ट्रा कव्हर इनफिल्ड मध्ये कव्हर पॉइंट शॉट थर्ड बॅन आणि त्याचबरोबर गली पॉइंट लेग फिल्डर शॉट फॅन लेग इनफिल्ड मध्ये मिड विकेट आपण बघत आहोत. गोलंदाजीसाठी तयार. षटक दुसरं सेकंड पॉवर प्ले फॉरेस्ट इंड कडून गोरख देशमुख. पहिला बॉल फुलटॉस होता. स्वीप केलाय डीप मध्ये. फिल्डर मिड विकेटला उपस्थित आहे. थोडे फंबल झाले. लास्ट मोमेंटला बॉल त्यांच्या हातातून निसटला. स्टॉप करण्यात आलेला आहे. सीमारेषेच्या नजदीक चांगली फिल्डिंग आपण बघत आहोत. ओव्हर थ्रो तिसरी धाव आणि ती देखील आता पूर्ण होताना दिसेल. थोडी संधी जशी बनली धाव घेण्याची त्या संधीचं सोनं दोनही फलंदाजांनी केलेलं आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 3 धावा आणि 3 धावेसोबत धावसंख्या दाखल करती एकूण अंकित झाली. ती 67 धावेचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 9 ऑन बोर्ड 9 धावा दाखल कवर. पार्टनरशिप नितांत गरजेची आवश्यकता या मॅच मध्ये भागीदारीची. साई स्पोर्ट्स मानिवलीला बॅकफुटवर आले. डिफेन्सिव्ह स्ट्रोक फक्त सॉफ्ट रनले खेळतात. दिशा दिली आहे. मिडविकेटला बॅकअप साठी खेळाडू उपस्थित आहेत. एक सिंगल धाव दरम्यानच्या कालावधीत मिळताना दिसेल. या सिंगल धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत सध्याच्या स्थितीला 10 ऑन बोर्ड 10 धावा दाखल कवर. महेश 3 चेंडू 7 धावेचं योगदान. चंदू एका चेंडू 3 धावेचं योगदान सध्या स्ट्रायकर एंडला. त्याचा रोल आता इम्पॉर्टंट. 360 चायला खेळण्याचा प्रयत्न. टॉपेज आणि कॅच ड्रॉप. चंदू गोंधलीला मिळतं या मॅच मध्ये जीवदान. आणि हा सामना सोडला की या झेल सोडला प्रश्न आता येणाऱ्या कालावधीत नक्कीच उपस्थित केला जाईल. चंदू गोंधली यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या टच मध्ये आहेत. कोरवलेकर चषकात बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. तदनंतर एबी रॉयल्स अजित विरुद्धात हिराजी गोमाजी पाटील चषक प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि तदनंतर मालिकावीर पारितोषिक त्यानं पटकावल्यानंतर पुन्हा एकदा मानवलीकर चषकात बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हे अवॉर्ड त्याने आतापर्यंत पटकावलेले आहेत. ऑन साइडला दिशा दिली. टर्न केल्या बॉल मिड विकेटला. फिल्डर डीप मध्ये उपस्थित आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग. मिळेल ती एक सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. धावा संख्या या सिंगलच्या सोबतीनं आपण बघत आहोत. सध्याच्या स्थितीला पुढे मार्गस्थ झाली आहे ती 12 ऑन बोर्ड 12 धावा दाखल कवर. 67चा पाठलाग सुरू आहे. क्रीडानगरीमध्ये मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष खजिनदार तथा जय गावदे स्पोर्ट्स डोंगरडावे संघाचे कर्णधार जयजी शेळके यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. त्यांचं देखील आपण करूयात वेलकम.
12ला 3 धक्के बसलेले आहेत. बॅटिंगसाठी चंदू. स्टील 2 टू गो. बॅकफुटवरती आले, यावेळेला ऑफ साइडला टर्न केलाय, स्क्वेअर लेग वरून चेंडू मागे चाललाय, आउटफील्ड अत्यंत वेगवान, मिड विकेटच्या फिल्डरला संधी नाहीये, बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चंदू गोदली तर सुटला जेल आणि तदनंतर त्यानं दिलंय बॅटच्या माध्यमातून प्रत्युत्तर. राष्ट्रवादी चषक चौका. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत. 16 ऑन बोर्ड, 16 धावा दाखल करती. निर्णायक षटक सध्या दुसरं मार्गस्थ असताना चला न्यू बॉलला सामना कंटिन्यू करा म्हणता राणे सर. मॅच बॉल कधी रिटर्न झाला तरी तो तुम्ही यूज करू शकता, हा नियम आहे या स्पर्धेचा. 16 धावा दाखल करती पाहायला मिळत आहेत. 3 धक्के बसलेले आहेत. बॅटिंगसाठी पाहिलं तर चंदू गोंदली सध्या स्टॅकर एंडला. मॅनेजमेंट कमिटी बॉल द्या न्यू. सोळा धावा दाखल करती पाहायला मिळत आहेत 3 गड्याच्या मोबदल्यात. यानंतर होणारा सामना स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव आणि त्यांच्या विपक्षात आई गावदे स्पोर्ट्स खाटेकर अशी लढत असेल. 16 धावा दाखल करती 3 गड्याच्या मोबदल्यात. सामना आता कंटिन्यू करा म्हणता राणे सर, मयूर मार्के सर. 16 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. निर्णायक षटक मार्गस्थ होतं ते दुसरं, अजूनही 1 बॉल बाकी आहे. या अगोदर झेल सुटला होता चंदूचा आणि तदनंतर आता त्यांना प्रत्युत्तर बॅटमधून प्रतिला देण्याचं काम केलेलं आहे ते गोलंदाज गोरख देशमुखच्या अगेन्स्ट. फुल लेंथ होता, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, चांगला वेग या चेंडूचा पाहायला मिळाला. ब्युटिफुल डिलिव्हरी. खोलात होता बॉल, रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. वेगवान चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, तो फसलेला आहे. डॉट चेंडूची सांगता सध्या होताना पाहायला मिळेल. एंड ऑफ सेकंड ओव्हर विथ द डॉट बॉल. षटक संपली. 2 धावा संख्या 67चा पाठला करत असताना आतापर्यंत 3 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा. इक्वेशन 18 चेंडू आणि 18 चेंडूत 17.00 धाव्याची आवश्यक धावगती. रन्स हवेत त्या ठिकाणी 51-51. धावेची आवश्यकता आहे मॅच मध्ये. गोलंदाजीसाठी 3rd ओव्हर मध्ये फ्रंटलाईन गोलंदाज कल्पेश देशमुखची नियुक्ती आता करण्यात आलेली आहे. 18 चेंडू 51 धावा, 17.00 धावेची धावगती. अठरा चेंडू 51 धावेची आवश्यकता. अधिकचा वेळ घेत आहे कल्पेश, प्रतीक, गोरख अँड ऑल टीम. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. 18 चेंडू 51 धावेचं समीकरण 2 षटकात 16 बनवला गेला. पहिल्या षटकात तर 5 चेंडूवरती एकही धाव नव्हती. सलगच्या 3 विकेट गमावल्या होत्या. शेवट महेश पानसरेवर गोड केला, षटकार आला. या अगोदरच्या षटकात गोरखच्या अगेन्स्ट 10 धावा आल्या आणि आता सध्याच्या घडीला 3रं षटक जेथे. समीकरण 18 चेंडू 51. जास्त वेळ घेत आहे कल्पेश, प्रतीक अँड ऑल टीम. 11 मिनिटाचा वेळ तुम्ही घेतलेला आहे 2 षटकं टाकण्यासाठी. 9 मिनिटात तुम्हाला 4 षटकं टाकावी लागतील. पहिला बॉल बॅटची बाहेरची कडा, गली पॉइंटला फिल्डर, थोडे फंबल झाले. धाव हवी होती मात्र नकार दिलेला आहे चंदू गोंदलीनं. मॅच बॉल रिटर्न झालेले सिटीज. मॅच बॉल जेव्हाही मैदानात येईल तेव्हा तुम्ही त्या मॅच बॉलला सामना कंटिन्यू करू शकता. मात्र तोपर्यंत तुम्हाला न्यू बॉलनच मॅच कंटिन्यू करावे लागेल. अगदी फर्स्ट टू लास्ट मॅच. जेव्हा जेव्हा चेंडू हरवेल, भिजेल, फुटेल, गाल होईल, विद्रूप होईल, खराब होईल, तुमच्यापर्यंत न्यू बॉल पोहोचवला जाईल. एक सिंगल आली नाही. प्रयत्न सुरू होता मात्र नकार आला चंदूचा. डॉट बॉल, धावा संख्या 16. फुल लेंथ होता, अपील आउट झाले मात्र पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप. पिचिंग फॅक्टर ऑन फील्ड अंपायर बंदा राणे सरांनी विचारात घेतलाय. इट इज फ्रॉम लेग बायज. एक सिंगल धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. या सिंगल धावेच्या सहाय्यानं स्कोरबोर्डवर टीमची टोटल सध्याच्या घडीला आपण बघत आहोत 17 ऑन बोर्ड, 17 धावा दाखल करती. 17 धावा दाखल करती पाहायला मिळतात. 3 धक्के बसलेले आहेत. बॅटिंगसाठी चंदू, ज्याची
निर्णायक कामगिरी मॅच मध्ये अपेक्षित असेल साई स्पोर्ट्स मानिवली क्रिकेट संघाला. 17 धावा दाफलकर 3 गड्यांच्या मोबदल्यात 17 ऑन बोर्ड लॉस ऑफ 3 विकेट. स्विच इन रिव्हर्स अटेम्प्ट मिस टाइम फटका झेलची संधी आणि त्या संधीचा स्वीकार केला. वॉट अ कॅच. पाठमोऱ्या परिस्थितीत शॉट थर्डमॅनच्या फिल्डरनं पकडलाय सुंदर झेल आणि मैदानावरती बसतोय धक्का. 14-17 साई स्पोर्ट्स मानिवलीला. चंदू गोंदले ला 4 धक्के बसलेले आहेत. हरेश कराळे सर यांची शुभ उपस्थिती नुकताच झालेले ऑफिशियल अंपायर आहेत, त्यांचा देखील आपण करत वेलकम. नेक्स्ट मॅच स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव संघ असेल आई गावदेवी खाटेकरच्या अगेन्स्ट. तदनंतर आदर्श 11 धानिवली त्यांच्या विरोधात जय गावदेव डोंगरडावे आणि तदनंतर पराग वॉरियर्स बालोक विरुद्ध गोरखगड बी असं आजचं शेड्यूल आहे. शेड्यूल मध्ये थोडं अल्टरनेशन आहे. सर्व सहभागी संघांनी याची सूचना घ्या. मात्र सेकंड राऊंड ॲज पर ड्रॉ आपण कंटिन्यू करणार आहोत. जास्त वेळ घेऊ नका. रोहित चला इमिडिएटली आपापल्या स्ट्रायकर एंडला दोन्ही बॅटर्सनी पोचा. वेळेची सक्त सूचना जशी दहेगावला आहे तशी सूचना साई स्पोर्ट्स मानिवलीला आहे. धावसंख्या 17 4 गड्यांच्या मोबदल्यात स्पीडअप अपेक्षित आहे दोन्ही टीम्स. अधिकचा वेळ घेऊ नका रोहित. धक्के बसले आहेत. बॅटिंगसाठी आपण बघत आहोत रोहित धुमाल. 50 धावेची अजूनही आवश्यकता मॅच मध्ये विजया करता. 15 चेंडू बाकी आहेत. मॅच मध्ये कमबॅक पार्ट जड झालंय श्री गणेश दहेगावचं. पहिला बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न गाईडलाईनच्या बाहेर चेंडू आपण बघत आहोत. व्हाईटचा कॉल करण्यात आलेला आहे. व्हाईटसाठी रिव्ह्यू नाही कल्पेश, फक्त रिव्ह्यू वेस्ट ऑफ व्हाईटसाठी आहे. आणि अदरवाईज अंपायरला जर डाऊट असेल तर विदाऊट एनी पेअर फ्लोर्स कुठल्याही खेळाडूंना दबाव न टाकता अंपायर त्यांच्या सहमतीने ती मागणी आमच्या टेक्निकल टीम कडे करू शकतात. स्कोर 18 एक्स्ट्रा धाव 4 गड्यांच्या मोबदल्यात. समीकरण 15 चेंडू 49 धाब्याची आवश्यकता. रोहित धुमालकडे ती क्षमता आहे. मागच्या 3-4 स्पर्धेमध्ये त्याची हवी तशी फलंदाजी झाली नाही. मात्र या सामन्यात चंदू गोंदली बाद झाल्यानंतर क्रिकेटची आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारीने त्याला खेळ करावा लागेल. ऑन साइडला टर्न केला बॉल मिडविकेटला. फिल्डर डीप मध्ये थोडे दूर आहेत. एक सिंगल बनली आहे. सिंगल धावेवरती समाधानी राहावं लागेल. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. या सिंगल धाब्याच्या समेत स्कोरबोर्डवर टीमची टोटल आपण बघत आहोत सध्याच्या घडीला 19 ऑन बोर्ड. 19 धावा दाफलकावर. 19 धावा दाफलकावरती पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला धक्के 4 बसलेले आहेत. स्टील 2 टू गो. बॅटिंग साठी स्ट्रायकर एंडला महेश पानसरे. ऑन साइडला टर्न केल्या बॉल मिडविकेटला. फिल्डर थोडे दूर आहेत. तिसरं षटक सध्या सुरू आहे. इक्वेशन 49 धावेची आवश्यकता होती. धावसंख्या सिंगलला आता पुढे जाईल. स्कोर मूव्स ऑन 20. सिंगल धावेच्या सहाय्याने स्कोर 20 ऑन बोर्ड. 20 धावा दाफलकावर. गोलंदाजीसाठी कल्पेश ज्याची जबरदस्त कामगिरी विथ द बॅट देखील तोच कॉन्फिडन्स आणि गोलंदाजीमध्ये देखील 9 धावा देत असताना 1.5 ओव्हरमध्ये 4 धक्के त्याने दिलेत विथ विकेट हॅट्रिक. जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये सध्या तो करतोय. आज सिनियर प्लेअर कमलाकर सचिन यांची अनुपस्थिती आहे. मात्र तरी देखील टीमला तो लीडिंग फ्रॉम फ्रंट ही भूमिका अदा करतोय. हार्ड लेंथ होता. बॅकफुटवर आले. हू केलाय. लॉंगलेगला क्षेत्र खाली आहे. फिल्डर जवळपास कोणी उपस्थित नाहीयेत. आउटफील्ड अत्यंत वेगवान. पायानं चेंडू लावण्याचा प्रयत्न तो फिल्डरचा फसला आणि बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. शेवट गोड झालाय. चौकार. 4 धावा.
धावा संख्या 24, 4 गटाच्या मोबदल्यात 2 चेंडूत 5 योगदान, रोहितचं 7 चेंडूत 9चं योगदान आपण बघत आहोत या मॅच मध्ये दिलेलं आहे ते अर्थातच महेशनं. सुरुवात त्याची आक्रमक होती, मात्र सध्या तो थोडा धीमा झालेला आहे. समीकरण या मॅच मध्ये 12 चेंडू 43 धावा. ड्रिंक्स टॉली सध्या मैदानामध्ये दाखल झालेली आहे. ड्रिंक्स ब्रेकर महेशला रिक्वेस्ट आहे, आपलं प्रॅक्टिस सेशन बंद करा महेश, आपण बॉटल घ्या आणि मैदानाच्या बाहेर या. स्क्रीनवरती आपण बघत आहोत ऐतिहासिक साक्ष देणारा अभेद्य सिद्धगड, ज्या भूमीला बलिदानाचा वारसा आहे, ज्या भूमीला बलिदानाचा वारसा आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या समेत क्रांतीवीर भाई कोतवाल, क्रांतीवीर हुतात्मा पाटील यांच्या पवित्र पदस्पर्शाने होतात पायांना पावन झालेली भूमी. ऑन स्क्रीन हा व्ह्यू आपल्या समोरच आपल्याला भीमाशंकर ज्योतिर्लिंग देखील पाहायला मिळेल. क्वालिटी विथ द क्लॅरिटी टेलिकास्ट फ्रॉम आवर ऑफिशियल कॅमेरामॅन कुणाल राव. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस कविदादा शेळके यांची उपस्थिती नुकताच मंचावरती आपल्याला लाभलेली, त्यांचं देखील आपण खोऱ्यात वेलकम. बारा चेंडू 43 स्पीडअप अपेक्षित आहे. 14 षटक गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत. बॉलिंग मार्कवर प्रतीक माळी. पहिला बॉल अक्रॉस द लाईन ऑन साइडला टर्न करण्यात आला. डीप मध्ये फिल्डर थोडे दूर आहेत, एक सिंगल धाव मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. या सिंगल धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत पुढे मार्गस होताना पाहायला मिळेल ती 25-25. धावा दाखल करते 4 गटांच्या मोबदल्यात पाहायला मिळतात. टीम खाटेकर कॅप्टन या टॉस करता. आई गावदेवी खाटेकर आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव यानंतर होणारा हा सामना आहे. दोन्ही संघ नियोजित वेळेत उपस्थित झालेले आहेत, त्याबद्दल दोन्ही संघांचे आयोजन समितीच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. सिंगल धाव, त्यानंतर येणारा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर पलटवार, त्यानंतर केलं गेलं आक्रमण. बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे रोहित धुमाल आणि त्याच्या बॅट मधून फटका दे धमाल कमाल. षटकारांना धावसंख्या 31, 31 धावा. कमी गतीने टाकलेला बॉल कट करण्याचा प्रयत्न, लाईन येथे खराब आहे. वाईटचा सिग्नल आलेला आहे ऑनफिल्ड अंपायर मयूर मार्के सरांच्या वतीनं. एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी दाखल करुदी ऍड केली जाईल आणि अतिरिक्त एका धावेच्या बढतीनं टीमची टोटल आहे दाखल करुदी सध्या 32 4 गाड्यांच्या मोबदल्यात. समीकरण मॅच मध्ये अजून आवश्यकता 35 धावेची. बॉल बाकी आहेत 9. प्रत्येक बॉलवरती आता एअर स्ट्राईक गरजेची आहे. आवश्यकता आहे ती नितांत हवाई हल्ल्याची. फुलटॉस आणि फुलटॉस वरती 360 स्टाईल स्लॉक स्वीपचा हा बेहतरीन फटका. वन शॉट 360 स्टाईल बॉल पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारायच्या बाहेर. घुटना टेक और मेरे भाई रोहित धुमाल का ये लाजवाब बेहतरीन सिक्सर देख षटकार. फटका होता. काय फ्लेक्सिबिलिटी ऑफ बॉडी आपण पाहिली ती फलंदाज रोहित धुमालची. अभय काय म्हणशील या फटक्याबाबत? या षटकारांना धावसंख्या 38. मॅच अजून ऑन. जोपर्यंत रोहित धुमाल ऑन ग्राउंड आहे त्याच्याकडे क्षमता आहे सामना संपवण्याची आणि आपल्या क्षमतेला गुणवत्तेला न्याय सध्या तो देतोय. 8 चेंडू बाकी आहेत आणि 8 चेंडू 29 धाब्याची गरज आहे. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, वेळ जास्त घेत आहे. खाटेकर टीम कॅप्टन या टॉस करता. स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगावचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. ऑफ साइडला दिशा दिली. लॉंग लेग वरून चेंडू मागे चालला. फिल्डर टीम मध्ये उपस्थित. वेल स्टॉप. एक सिंगल धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. सेकंडचा कॉल सुरू होता. नॉस्ट्रा करेला रनआउटचा चान्स बनलाय आणि सरते शेवटी त्या संधीचं सोनं सध्या करण्यात आलेलं आहे. फलंदाज धावची झालाय महेश पानसरे. बॅक टू द पवेलियन. 39 वरती धक्का 5वा टीम साई स्पोर्ट्स मानेवलीला.
कॉलिंग चुकलं मात्र किंबहुना स्ट्राईक रोहितला हवी होती, त्याच कारणासह दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न तो अनाठाई राहिला. स्ट्रायकर एंडला तो वेगानं परतला जरूर, मात्र नॉन स्ट्रायकर एंडला पोहोचू शकले नाही. त्या ठिकाणी फलंदाज महेश पानसरे ते धावचित धाबात होताना पाहायला मिळत आहेत. स्कोर 39 आहे. 7 चेंडू अजूनही 28 धाब्याची आवश्यकता. एकोणचाळीस धावा दाखल करते 5 गटांच्या मोबदल्यात. कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा आई गावदे स्पोर्ट्स काटेकर आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव. वेलकम ऑफिशियल डीजे राज यांची शुभ उपस्थिती, त्यांचं देखील स्वागत आपण करूयात. टीम मेंबर कॅप्टन या आई गावदे स्पोर्ट्स काटेकर. समोरच्या दिशेने आक्रमण केले, लॉंग ऑफला फटका फसलाय आणि महत्वाची विकेट, मॅचची प्राइज विकेट. ज्या खेळाडूवरती अशा अपेक्षा होत्या आणि तो फलंदाज आता माघारी परततोय. आशेचा आणखीन एक किरण आता मावळतोय, माघारी परतताना पाहायला मिळत आहेत फलंदाज रोहित धुमाल. थँक्यू. षटक 4 समाप्त झालेले आहेत. 39 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट. 39 धावा दाखल करते 6 गटाच्या मोबदल्यात. आई गावदेवी स्पोर्ट्स काटेकर कॅप्टन या टॉस करता. स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव आपलाही कर्णधार पाठवा लगेचच. थोडी पहिल्या फेरीच्या मॅचेस मध्ये ऍडजस्टमेंट आहे. यानंतरचा सामना असेल तो आई गावदेवी खाटेकर त्यांच्या विरोधात स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव. तदनंतर आदर्श 11 धानिवली त्यांच्या विपक्षात संघ असेल जय गावदेव डोंगरनावे आणि तदनंतर मात्र पराग वारेस भालोखाडे त्यांच्या विरोधात संघ असेल गोरख गडबी. आज थोड्या करेक्शन त्याच कारणास्तव मॅचेस अल्टरनेट पाहायला मिळतील, मात्र सेकंड राऊंड करणू ॲज पर ड्रॉ आपण कव्हर करणार आहोत. कॅप्टन आलेले आहेत खाटेकरचे. कॅप्टन या बोरगावचे मनोज. कॅप्टन या इमिडिएटली टॉस करता. लगेच त्याच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत योगेशजी शेळके यांच्या शुभ हस्ते. हितेश बॉलिंग मार्कवर. अंतिम षटक 28 धावेची आवश्यकता. स्पीडअप अपेक्षित आहे, जास्त वेळ घेत आहे धनंजय अँड ऑल टीम. 4 षटक नियोजित 20 मिनिटांमध्ये तुम्ही टाकलेले आहेत, मात्र अंतिम षटकासाठी देखील आपण अधिकचा वेळ घेऊ नका. कॅप्टन या स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. टॉस आपण लगेचच करतोय योगेशजी शेळके यांच्या शुभ हस्ते. 5 ओव्हरची मॅच असेल. कंपल्सरी चेसिंग अँड रेसिंग. पहिला बॉल राऊंड विकेट थोडं खाली राहिला, लोअर बाउन्स या बॉलवरती पाहिला. डॉट बॉलला सुरुवात झालेली आहे. डॉट बॉल षटकाला झालेला प्रारंभ शुभारंभ. स्कोर 39-39. 5 चेंडू आणि 5 चेंडूत 28 धावेची आवश्यकता. खोलात होता बॉल, डिपोनारा फुल टॉस, त्यावरती फक्त दिशा दिली ऑन साइडला. सॉफ्ट बॉटम बॅटिंग ऍक्शन. सेकंडचा कॉल आहे. एक सिंगल धाव बनली आणि दुसऱ्या धावेचा कॉल तो आता फसलाय. फलंदाज बाद होतोय. अशोक माघारी परतताना पाहायला मिळतील. 39 वरती धक्का 7वा. टीम साई स्पोर्ट्स. वेलकम दिनेशजी शेळके, अर्थातच आमचे सर्वांचे लाडके बापू, त्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली विनंती आहे. या पण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. बापून देखील ऑफिशियली आपल्या कामकाजाला 5 दिवस रजा टाकलेले. बॅटची कडा आणि दरम्यानच्या कालावधीत आणखीन एक सुयश. फलंदाज बाद. अरुण आल्या पावली माघारी. 40 वरती 8 वादरा. टीम साई स्पोर्ट्स मानिवली क्रिकेट संघाला. नेक्स्ट मॅच कुमार अँड ऑल आर्मी आई गावदेवी खाटेकर. आपण फिल्डिंग साठी रेडी राहायचं लगेचच आणि बॅटिंग साठी सूर्य धनाजी स्मृती बोरगाव. जसा ऑनगोईंग सामना संपेल आपल्याला टॉस का बॉस कक्षाकडून खेळाडू कक्षाकडे मार्गस्थ व्हावं लागेल, ही सूचना लक्षात घ्या. फुल लेंथ होता, ड्राईव्ह केला. समोर लॉंगॉनचा फिल्डर पोहोचतायत रवींद्र त्या ठिकाणी. त्यांना पोहोचण्यापूर्वी मात्र एकच धाव पूर्ण केली जाईल. अजिबात आता इंटरेस्टेड या मॅच मध्ये राहिला नाही. बॅटिंग डिपार्टमेंट मध्ये हवी तशी कामगिरी झाली नाही. टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलॅप झाली होती. पहिला दिवस स्पर्धेचा गाजवला रविराज ब्लास्टर जांबुडेनं. दुसरा दिवस गाजवला जयमान घोरलेनं. मात्र रविराज ब्लास्टर जांबुडेनं प्री क्वार्टर मध्ये त्यांना शिकस्त दिली आणि काल
चेंज द गेम खांदारे नावाप्रमाणे कामगिरी या स्पर्धेमध्ये आपण चेंज द गेम खांदारेची पाहिली. या फुलटॉस होता आडवा बॅट ऑन साइडला दिली दिशा आणि खराब केली गोलंदाजाची दशा. बॉल पाठवलाय डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. राष्ट्रवादीचे षटकार. स्कोर 47 8 गड्यांच्या मोबदल्यात. अंतिम चेंडू बाकी आहे. बॉल कधी हरवला भिजला फुटला गाल झाला तर ऍट सेम टाइम न्यू बॉल तुमच्यापर्यंत दिला जाईल आणि जेव्हा मॅच बॉल मात्र रिटर्न येईल तेव्हा मॅच बॉलला सामना तुम्ही कंटिन्यू करू शकता. शेवटचा चेंडू डॉट आणि याचबरोबर मॅच फिनिश. सामना संपला आणि सामना 19 धावेच्या मोठ्या मार्जिनने जिंकलाय तो टीम श्री गणेश जयगावनं. व्हेरी प्ले बॉयज, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन, मनपूर्वक अभिनंदन आणि स्पर्धेमध्ये सम्मिलित झाल्याबद्दल मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने आभार आपण व्यक्त करूयात. अर्थातच टीम